नैराश्यामधून माणूस काय काय करू शकतो, कुठपर्यंत काय बोलू शकतो किंवा कुठपर्यंत अकलेचे तारे तोडू शकतो, हे आपल्याला आजच्या व्हिडिओतून बघायचं आहे मित्रांनो. सुषमा अंधारे आता सध्या डिप्रेशनमध्ये आहेत आणि त्या सध्या नैराश्यामध्ये आपलं जीवन जगत आहेत, असं यांच्या ह्या वक्तव्यावरून वाटतं. स्वतःकडे, आपल्या पक्षाकडे, आपल्या नेत्याकडे यांच्याकडे न पाहता दुसऱ्याला शहाणपण शिकवायला जाणं सोपं असतं. आपल्याला आज हेच सगळं काही एक्सपोज या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे. मित्रांनो, रामकृष्णारी सर्वांना राम राम नमस्कार. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, साईडचं बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण राष्ट्रवादी विचारांची खरंच आज या समाजाला खरंच गरज पडली आहे. कारण हे लोक नेरेटिव्ह एवढ्या प्रमाणामध्ये पसरवत आहेत, त्यामध्ये खरं काय खोटं काय यांचे खोटारडे चेहरे हे लोकांना समोर येत नाहीत. फक्त यांचा अजेंडा मात्र ह्या मीडियावरती चालत असतो. बघा, झालं असं, एकनाथ शिंदे साहेबांनी एका दलित महिलेला खासदारकीची उमेदवारी दिली आणि त्यांना खासदारही करून टाकलं. त्यांना खासदार केलंय, त्यांना उमेदवारी दिली ही त्या व्यक्तीला माहितीच नाही आणि त्या व्यक्तीनं हे कधी याची मागणी केली नाही. ती व्यक्ती फक्त ज्योती वाघमारे नावाची सोलापूरची कन्या यामध्येच खुश होती, कारण ती एक नेता बनू शकली होती शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये. आणि ज्यावेळेस त्या खासदार झाल्या आणि तशाच एक व्यक्तिमत्व सुषमा अंधारे, पण वैचारिक बालिष्ठता, वैचारिक हिंदुद्वेष, वैचारिक मुस्लिम प्रेम यातून ह्या नेहमी हिंदू देवी देवतावरती टीका करता आलं. आणि त्यानंतर यांनी ह्या टीकेमध्ये शिवसेना प्रमुखांनाही सोडलं नाही, पण आज त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत उद्धव ठाकरेंच्या. बघा, झालं असं, ज्यावेळेस ज्योती वाघमारे ह्या खासदार झाल्या त्यावेळेस अक्काच्या पोटामध्ये जळजळ वाढली. त्यांनी एक ट्विट केलंय, स्वतःला दलित आमदार खासदार म्हणून घेणारे किंवा आम्ही कसे बाबासाहेब आंबेडकरांचे नुरे नजर वगैरे आहोत असं सांगणारे लोकप्रतिनिधी मेधा कुलकर्णी किंवा संजय शिरसाट सारख्या लोकांना कधीही संसदेत किंवा विधिमंडळात जाब विचारायची हिंमत करत नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन फोटो सेशन करणे सोपे आहे, मात्र त्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करणे हे कठीण आहे. नुसती पोझिशन घेऊन चालत नाही, पॉवर सुद्धा तितकीच गरजेची. हे ट्विट आहे. आता यावर ह्या टीकेवरती बघा, महत्वाची गोष्ट आहे की मेधा कुलकर्णी किंवा संजय शिरसाट हे कोणी जे असतील, याने कधीही देशाविरोधामध्ये कुठलं वक्तव्य केलं नाही, संविधान विरोधामध्ये कुठलं वक्तव्य केलं नाही. आता हे जे काही उरबडवे बाकीचे काही निर्बुद्ध बुद्धिजीवी लोक आहेत, यांच्या मते राहुल गांधी हे संविधान वाचवतात, संजय राऊत संविधान वाचवतात, सुषमा अक्का संविधान वाचवतात, हे आणि हे परसेप्शन स्वतःने सेट करून घेतलेलं आहे. हे स्वयंघोषित समाजसेवक आहेत आणि हे स्वयंघोषित मित्रांनो हे संविधानाचे बचावकर्ते आहेत. कारण आपल्या हृदयाला संविधान चिटकवलं होतं ज्योती वाघमारेने, त्या फोटो ट्विट करून त्यांनी हे वक्तव्य केलं. पण संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन रस्त्याने फिरताना वारंवार ते संविधान हातामध्ये घेऊन खोटं बोलताना, हातामध्ये ते संविधान घेऊन संविधानिक पदावरील सर्वोच्च व्यक्तीचा अपमान करताना त्यावेळेस बाबासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल, किंवा तो संविधानाचा अपमान आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे माझा. आता यावरती मी तुम्हाला 7 ते 8 याच विषयावरती प्रश्न विचारणार आहे. पहिला, संविधानाचा अपमान हातात घेऊन केला कोण? ज्योती वाघमारेने की संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या जे काही आका आहे दिल्लीतील राहुल गांधी यांनी? फक्त खपाट लावून आतमध्ये कोरे पानं हे संविधान घेऊन हिंडलं कोण? संविधानिक संस्थाचा अपमान कोणी केला? ज्या संविधानानं ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्याचा अपमान कोणी केला?
संविधानिक संस्था, कोर्ट, इलेक्शन कमिशन आणि संसद यांचा वारंवार अपमान, त्यांचा वारंवार एक असा उल्लेख जो लोकांच्या मनामध्ये ह्या संस्थाविषयीची विश्वासार्हता जे घालायचे काम नेमकं केलेत कोणी. संविधानामधील सर्वोच्च पद जे राष्ट्रपती आहेत त्यांचा जो अपमान त्या पश्चिम बंगालला गेले असताना त्यांना भेटायला सुद्धा तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेली नाही. हा त्या पदाचा किंवा त्या संविधानाचा अपमान नाही का? संविधान हातात घेऊन जातीपातींची भाषा जी व्यक्ती करतात, मला वाटत नाही सवर्ण, ओबीसी, एसटी, एनटी, एससी ह्या गोष्टी कुठलाही नेता भाजपचा करत नाही. हे वारंवार ऑन स्टेज राहुल गांधी हे बोलून दाखवतात. ते म्हणतात की भाजपमध्ये कुणी दलित महिला नाही, कुणी आदिवासी नाही, कुणी एससी एसटीचा नाही. पण हे विसरतात की भारताचे राष्ट्रपती ही स्वतः आदिवासी महिला आहेत. भारताचे पीएम हे स्वतः ओबीसी आहेत. तरीही हे लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवतात. त्यावेळेस नेमका अपमान कोणी करता. आणि पुढलं आहे, संविधान हातात घेणारे देशाबाहेर जाऊन भारताविरोधी जी काही भाषण करतात, वक्तव्य करतात, त्यांच्याविषयी यांचं मत काय? भारताची अर्थव्यवस्था ही मृत झालेली आहे. भारताविषयी, भारताच्या संवैधानिक पदाविषयी बाहेर देशामध्ये जाऊन बोलते कोण? भारत हा चुकीचा आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर केलं, पण ते जे काही आतंकवादी होते त्या ठिकाणी धर्मविचार कोणी मारला नाही आणि हे फक्त भाजपने घडवून आणलं. हे बोलतंय कोण? इकडे पाकिस्तान ह्या गोष्टी मान्य करतं, पण हे लोक मान्य करत नाहीत. हे असे फेक नेरेटिव्ह कोण पसरवत आहे? आणि भारतातील लोकशाही संपली कोण म्हणते? हातामध्ये लोकशाहीचं पुस्तक, लोकशाहीचा ग्रंथ, संविधान घेऊन लोकशाही संपली असा दावा कोणी करत आहे? म्हणजे संविधान हातामध्ये घेऊन वारंवार संविधानाचा अपमान कोणी करतंय? हे म्हणजे यांचेच सगळे नेते. कारण एकमेव काँग्रेस पार्टी अशी आहे, गांधी घराणं हे राजा, बाकीची प्रजा, ह्या राजाला हे संविधान लागून आहे. हे दाखवायचा प्रयत्न हे लोक करतात. मग यांच्यावरती सुषमाकांचं म्हणणं काय आहे? पहिलं यांनी राहुल गांधीवर टिप्पणी करावी की आतापर्यंत राहुल गांधींनी कधी लोकांसाठी काय बोलले का हो? आतापर्यंत संसदेमध्ये राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी लोकांविषयी कधीच काय बोललं नाही. प्रत्येक वेळेस बोललं काय? लोकशाही, संविधान, इलेक्शन कमिशन, वोट चोरी. तुम्हाला जर देशाची प्रगती करायची असेल, तुम्हाला हे सगळं वाचवायचं असेल, तुम्हाला खरंच लोकांची काळजी असेल, तुम्ही लोकांसाठी केलं काय? तुम्ही सध्या प्रतिपक्ष नेता आहात, तुम्ही केलं काय? तुम्ही आता करतं काय? काहीच नाही. फक्त वैयक्तिक पक्ष पळवला, छंद पळवलं हे बोलणं, टीका करणं, नेरेटिव्ह करणं. लोकांसाठी कधीही सरकारला यांनी धारेवर धरलं नाही. यांनी फक्त फेक नेरेटिव्ह, खोट्या गोष्टी पसरवणे, अहंकार, टोमणे यात आपलं पूर्ण राजकारण बरबटून ठेवलेलं आहे. या अक्का यांचा जो काही जळजळपणा आहे ना, हा जळजळपणा यातून स्पष्ट दिसतोय आम्हाला. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा या विषयावरती. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. रामकृष्ण हरी.